श्री शिवलीलामृत अध्याय 4 विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती। एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान होतो। एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले। त्या पुण्याईने राजदेह मिळाला, तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे। तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिण्या घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास, त्यामुळे आता तू राणी झाली आहेस। मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले। ते ऐकून राणी धन्य झाली। दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वरचा भक्त होता। त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती। ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राज्यांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली। तेव्हा राजाने महाकाळेश्वरलाच साकडे घातले व पूजा आरंभिली। प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती। घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मांडून तिची पूजा करू लागला, मुखाने शिवनाम घेऊ लागला। त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले। त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला। शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता। ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्णमंदिर निर्माण केले। ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले। हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले। तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला। ओम नमः शिवाय।